राज्यातील शेतकरी कर्जमाफी आणि शेतकरी हिताच्या प्रश्नांवरून राजकारण चांगलेच तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन आता अधिक तीव्र स्वरूप धारण करताना दिसत आहे। राज्यभरातील विविध शेतकरी संघटना, सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत। दुसरीकडे आंदोलनाचा आज दुसरा दिवस काही आंदोलकांची प्रकृती खालावत असल्याची माहिती देखील समोर येत आहे। चला तर पाहूया अन्नत्याग आंदोलनाचा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। पंढरपूरच्या पावनभूमीत सुरू झालेल्या आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाने आता राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या मागण्यांसाठी रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध शेतकरी संघटना, सामाजिक संस्था आणि नागरिक या आंदोलनास पाठिंबा देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। अनेक कार्यकर्ते स्वतःहून आंदोलनस्थळी पोहोचून रोहित पवार यांची भेट घेत आहेत आणि आपल्या भावना व्यक्त करत आहेत। जो शेतकरी जगाच्या प्रत्येक सजीवाला अन्न पुरवतो, त्या जगाच्या पोशिंद्यासाठी आज आंदोलन करण्याची वेळ येते, ही अत्यंत चिंतेची आणि दुर्दैवी बाब आहे। अशा भावना आंदोलनस्थळी व्यक्त केल्या जात आहेत। दरम्यान आंदोलनाच्या समर्थनात आज खासदार निलेश लंके यांनी देखील पंढरपुरात भेट देत पाठिंबा दर्शवला। त्यामुळे आंदोलनाला राजकीय आणि सामाजिक पातळीवर अधिक मोठ्या प्रमाणात बळ मिळाल्याचे बोलले जात आहे। मात्र दुसऱ्या दिवशी आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसत आहे। काही आंदोलकांना भोवळ आल्याची माहिती देखील समोर आली असून आंदोलनकर्त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। आमदार रोहित पवार यांची देखील प्रकृती प्रशासन आणि समर्थकांकडून बारकाईने पाहिली जात आहे। आता सर्वांच्या नजरा राज्य सरकारच्या भूमिकेकडे लागल्या आहेत। सरकार आंदोलनकर्त्याच्या मागण्या मान्य करणार का? शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला दिलासा मिळणार का? योजनेचा लाभ सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार का? शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेणार का? अशा अनेक प्रश्नांची चर्चा आता राज्यभर सुरू झाली आहे। आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, सध्याच्या योजना अपुऱ्या असून त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही। त्यामुळे सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळेस आंदोलनकर्ते करत आहेत। आता या आंदोलनातून सरकारपर्यंत पोहोचणारा संदेश किती प्रभावी ठरतो आणि सरकार कोणती भूमिका घेते हे येणाऱ्या काही दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे। अशाच प्रकारच्या रोखठोक आणि सडेतोड बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। कॅमेरामन रहमान शेख सोबत ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज पंढरपूर।